Hello everyone, how are you? This is Standard 7 and from unit number 1 we are going to learn chapter number 4, that is Journey to the West, which is an epic novel from Chinese literature. It is a classic of Chinese literature, and in this epic novel we are going to learn the 7th century traveler from China whose name was Yuan Chuang, how he traveled from China to India for the quest of Buddhist scriptures. तर मुलांनो, जर्नी टू द वेस्ट या महाकाव्यामध्ये, एपिक म्हणजे महाकाव्य, या महाकाव्यामध्ये 7व्या शतकातील एक चिनी प्रवासी ज्याचं नाव युआन च्वांग होतं, याने चीनपासून तर भारतापर्यंत केलेला प्रवास, हजारो मैलांचा प्रवास कशासाठी केला होता, तर तो बौद्ध धर्माच्या ग्रंथसंपदेच्या शोधासाठी त्याने हा प्रवास केला. आणि हा प्रवास करताना त्याला कोणाकोणाची मदत झाली, हाऊ ही वॉज हेल्प्ड बाय सम कॅरेक्टर्स. दे वेर व्हेरी इंटरेस्टिंग अँड पॉप्युलर कॅरेक्टर्स फ्रॉम चायनीज लिटरेचर. हे सर्व कॅरेक्टर्स, हे सर्व व्यक्तिरेखा चायनीज लिटरेचरमधील, चिनी साहित्यामधील अतिशय प्रसिद्ध अशा आहेत. आणि त्यांची कशी मदत झाली या युआन च्वांगला, हे आपण या पाठामध्ये पाहणार आहोत. सो आय थिंक यू मस्ट बी ऑल व्हेरी एक्सायटेड टू लर्न अबाउट दिस 3 कंपॅनियन्स. मला वाटतं तुम्ही आता या 3 त्यांच्या साथीदाराबद्दल ऐकून घ्यायला शिकायला उत्सुक झाले असाल. तर हा आहे पहिला साथीदार, सन वुकॉंग और मंकी किंग, ज्याची युआन च्वांगला खूप मदत झाली. हा दुसरा साथीदार, द नेम ऑफ दिस सेकंड कंपॅनियन इज झू बज्जी और पिक्सी, अँड दिस इज द थर्ड वन, शा वुजिंग और सँड प्रिस्ट. तर अशा या तिघांनी मिळून युआन च्वांगला त्याच्या प्रवासामध्ये खूप मोठी मदत केली आणि त्यामुळेच तो युआन च्वांग हा प्रवास करू शकला. अशा या प्रवासाबद्दल आपण या महाकाव्यरूपी कादंबरीमध्ये पाहणार आहोत. परंतु टुडे आय एम गोइंग टू मेक इट लिमिटेड फॉर द फर्स्ट पेज ओनली, बिकॉज देर आर मेनी थिंग्स विच वी कॅन परफॉर्म फ्रॉम द फर्स्ट पेज. आपण मात्र पूर्ण पाठ न पाहता आज मी पहिल्या पानापुरताच मर्यादित ठेवलेला आहे, कारण पहिल्या पानावरती सुद्धा भरपूर ॲक्टिव्हिटीज आहेत. मला 3 ॲक्टिव्हिटी अतिशय महत्त्वाच्या आहेत. द फर्स्ट वन इज इंट्रोडक्शन, तोंडओळख. द सेकंड वन, देर आर व्हेरियस टर्म्स इन लिटरेचर, वी आर गोइंग टू डिफाईन द सम ऑफ द लिटरेचर टर्म्स. अँड द थर्ड ॲक्टिव्हिटी विच वी आर गोइंग टू परफॉर्म, दॅट इज warm-up activity from page number 1. So let's get started. So this is the introduction passage of this novel, Journey to the West. I will read sentence by sentence, and at the same time I will tell you the meaning of these sentences in Marathi so that you could understand it properly. तर या इंट्रोडक्शनमधील एक ओळ मी वाचेल आणि ती ओळ वाचल्यानंतर लगेच तिचा अर्थ मी तुम्हाला मराठीत सांगेन, ज्यामुळे तुम्हाला हे समजण्यासाठी, लवकर समजण्यासाठी मदत होईल. सो मच ऑफ द वर्ड्स लिटरेचर हॅज बीन ट्रान्सलेटेड इन टू इंग्लिश. जगातील उत्कृष्ट असणारं बहुतेक सर्व साहित्य इंग्रजीमध्ये भाषांतरित केलं गेलेलं आहे. In this passage, we learn about an epic novel with the title Journey to the West and its most popular character, Sun Wukong or Monkey King. या पाठामध्ये जर्नी टू द वेस्ट असं शीर्षक असलेल्या एपिक नॉव्हेल म्हणजे कादंबरीमय महाकाव्याबद्दल आणि त्यातील सर्वात लोकप्रिय पात्र, व्यक्तिरेखा सन वुकॉंग किंवा मंकी किंग याच्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. दिस नॉव्हेल इज अ क्लासिक ऑफ चायनीज लिटरेचर. ही कादंबरी म्हणजे चिनी साहित्य क्षेत्रातील एक सर्वोत्कृष्ट असं उदाहरण आहे, कलाकृती आहे.
It was written in the 16th century by Wu Shengzhen. 16व्या शतकामध्ये वू शेंजन यांच्याकडून ही कादंबरी लिहिली गेली आहे. Does the passage remind you of a few things you read in your history textbook last year? या पाठातून मागच्या वर्षी इतिहासाच्या पुस्तकात वाचलेल्या किंवा शिकलेल्या काही गोष्टी तुम्हाला आठवतात का ते पहा. सो फ्रेंड्स, दिस इज द इंट्रोडक्शन ऑफ धिस लेसन जर्नी टू द वेस्ट. या इंट्रोडक्शनच्या डाव्या बाजूला जो फोटो आपल्याला वर्तुळामध्ये दिसत आहे तो फोटो म्हणजेच चीनचा 7व्या शतकातील प्रसिद्ध प्रवासी युआन च्वांग आहे आणि त्याच्याच प्रवासाबद्दल आपण या पाठामध्ये शिकणार आहोत. आणि हा पाठ ज्यांनी लिहिला ती व्यक्ती म्हणजे वू शेंजन. त्यांचा हा फोटो आपण आत्ता या ठिकाणी पाहत आहोत. हे आहेत वू शेंजन. नाव वी विल मूव फॉरवर्ड टू अनदर ॲक्टिव्हिटी दॅट इज टू लर्न व्हेरियस टर्म्स इन लिटरेचर. आता साहित्य क्षेत्रातील विविध संज्ञा आणि त्यांचे अर्थ आपण आता जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. अँड ऑल्सो वी विल ट्राय टू अंडरस्टँड द डिफरन्स बिटवीन दीज व्हेरियस टर्म्स. आणि त्याचबरोबर आपण या संज्ञांमध्ये असलेला फरकसुद्धा जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यातील पहिली टर्म आहे ॲन एपिक. ॲन एपिक मीन्स अ लाँग पोएम दॅट टेल्स अ स्टोरी ऑफ अ हिरो. एपिक म्हणजे अशी एक लांबलचक कविता ज्यामध्ये हिरोबद्दल, त्याच्या कार्यकर्तृत्वाबद्दल, त्याच्या धाडसाबद्दल वर्णन केलेलं असतं. त्याला म्हणतात एपिक. एपिक म्हणजेच महाकाव्य. आपल्या भारतामध्ये रामायण आणि त्याचबरोबर महाभारत हे दोन अतिशय प्रसिद्ध असलेली अशी महाकाव्य आहेत. इंडोनेशियामध्ये महाभारत या महाकाव्यालाच भारत युद्ध असं सुद्धा म्हटलं जातं. Next term is classic, and classic means excellent example. Now we can say Ramayana and Mahabharata are two classics of Indian literature, and Journey to the West is a classic of Chinese literature. Got it? ही आहे ती चिनी भाषेत लिहिलेली जर्नी टू द वेस्ट या एपिक नॉवेलचीच म्हणजेच कादंबरीमय महाकाव्याची एक प्रत. पुढे याच चिनी महाकाव्याचं इंग्रजीमध्ये भाषांतर करून द जर्नी टू द वेस्ट या नावाने जगभर आपण हे साहित्य, चिनी साहित्यातील सर्वोत्तम कलाकृती आपल्याला पाहायला मिळते. खरोखरच इंग्रजीचे त्यामुळे जगावर मोठेच उपकार आहेत. या इंग्रजी भाषेमुळेच आपल्याला जगातील दर्जेदार साहित्य आपल्यापर्यंत पोहोचलेलं आहे. नाव द नेक्स्ट टर्म इज हिस्टॉरिकल. दॅट मीन्स बेस्ड ऑन हिस्ट्री. हिस्टॉरिकल म्हणजेच ऐतिहासिक, जी इतिहासावर आधारित आहे. असं साहित्य जे इतिहासावर आधारित आहे म्हणजेच प्रत्यक्षात घडून गेलेल्या भूतकाळातील घटनांवर आधारित आहे, अशा साहित्याला म्हणायचं ऐतिहासिक म्हणजेच हिस्टॉरिकल. आपण इयत्ता 4थीमध्ये छत्रपती शिवरायांचा अभ्यास केला. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये कशा पद्धतीने त्यांनी आपल्या सवंगड्यांना बरोबर घेऊन लढाया केल्या, अखेरपर्यंत संघर्ष केला आणि रयतेच्या सुखासाठी रयतेचं राज्य निर्माण केलं. म्हणूनच तर त्यांना रयतेचा वाली म्हणजे जाणता राजा असं सर्वजण आपण म्हणतो. त्याचबरोबर 5वी, 6वी, 7वीच्या पुस्तकांमध्ये आपण पहिलं महायुद्ध, दुसरं महायुद्ध यांचा अभ्यास करतो आणि यामध्ये पहिल्या महायुद्धामध्ये कशा पद्धतीने रणगाडे, बंदुकांचा वापर झाला, लाखोने माणसं मारली गेली आणि दुसऱ्या महायुद्धामध्ये आणखी संहारक अस्त्रांचा शोध लागला आणि त्यांचा वापर केला गेला. बॉम्ब असतील, अणुबॉम्ब असतील आणि त्यामुळं जी करोडो लोकांची हानी झाली, ह्या सर्व घटना या प्रत्यक्षात घडून गेलेल्या असल्यामुळे यांना ऐतिहासिक घटना म्हणजेच हिस्टॉरिकल असं म्हणतात. Now the last term is fictional. What is meant by fictional? That is not real. खरं नाही. Belonging to an imaginary story. जे
कल्पनाशक्तीवर आधारित आहे. ज्या गोष्टी काल्पनिक आहेत त्यांना फिक्शनल म्हणतात. दॅट आर fictional stories. Here are some classics of fictional stories. Alif Laila is there, Harry Potter, ghost stories, princess and prince stories. या सर्व फिक्शनल आहेत, म्हणजेच काल्पनिक आहेत. अलिफ लैला असेल, हॅरी पॉटर असेल, राजपुत्र राजकन्या यांच्याविषयीच्या सर्व गोष्टी म्हणजे या कल्पनेवर आधारित आहेत, म्हणून त्यांना काल्पनिक कथा म्हणतात. दीज आर फिक्शनल स्टोरीज. अशा रीतीने आपण या भागामध्ये साहित्य क्षेत्रातील विविध प्रकार पाहिले, त्यांचा अर्थ समजून घेतला. एपिक म्हणजे महाकाव्य, क्लासिक म्हणजे सर्वोत्कृष्ट उदाहरण, हिस्टोरिकल म्हणजे ऐतिहासिक, फिक्शनल म्हणजे काल्पनिक. सो एपिक मीन्स अ लॉंग पोएम दॅट टेल्स अ स्टोरी ऑफ अ हिरो, दॅट मीन्स महाकाव्य. क्लासिक मीन्स एक्सलंट एक्झाम्पल म्हणजेच सर्वोत्कृष्ट उदाहरण. हिस्टोरिकल मीन्स बेस्ड ऑन हिस्ट्री, त्यालाच ऐतिहासिक असं आपण म्हणतो. आणि फिक्शनल मीन्स नॉट रिअल, बिलॉंगिंग टू ॲन इमॅजिनरी स्टोरी, म्हणजेच काल्पनिक कथा. सो अंटिल नाव वी हॅव टॉक्ड अबाउट द इंट्रोडक्शन अँड सम इम्पॉर्टंट टर्म्स ऑफ लिटरेचर. म्हणजे आपण आत्तापर्यंत या पाठाच्या प्रस्तावनेची ओळख करून घेतली. त्या पाठामध्ये नेमकं काय आहे याचं आपण इंट्रोडक्शनमध्ये ओळख करून घेतली. आणि त्याचबरोबर साहित्य क्षेत्रातील एपिक, क्लासिक, हिस्टोरिकल, फिक्शनल या संज्ञांचा अर्थ आणि त्यांचा फरकसुद्धा जाणून घेण्याचा प्रयत्न केला. सो हिअर इज ॲन इंटरेस्टिंग क्वेश्चन टू डिस्कस अँड वी आर गोइंग टू डिस्कस ओव्हर इट. I will first read that question and then translate it into Marathi so that you should also take part in the discussion. So the question is, how do people find their way through deserts, forests, mountains, oceans, etc. today? How did they do it in the past? म्हणजे आज लोक वाळवंट, जंगल, डोंगर, पर्वत, समुद्र यामधून कसा मार्ग शोधत असतील बरं? आणि भूतकाळात त्यांनी तो कसा शोधला? असे खरं म्हणजे या प्रश्नाचे 2 भाग आहेत. त्यापैकी आपण अगोदर पहिला भाग पाहूया. आज लोक वाळवंट, जंगल, डोंगर, पर्वत, समुद्र यामधून कसा मार्ग शोधत असतील? डू यू हॅव एनी आयडिया? डू यू वॉन्ट टू टेल मी समथिंग अबाउट दिस क्वेश्चन? Yes, it's not a big deal today for a man to travel through deserts, forests, mountains and oceans. खरं आहे, आजच्या मानवासाठी हे वाळवंट, जंगल, पर्वत, समुद्र यांचा प्रवास करताना अडथळा राहिलेला नाही. बिकॉज मॅन हॅव मॅन्युफॅक्चर्ड अँड इन्व्हेंटेड सो मेनी व्हेकल्स विच कॅन रन ऑन रोड्स, वॉटर्स अँड इन द एअर ऑल्सो. कारण मानवाने अशी अनेक वाहनं बनवलेली आहेत की जी रस्त्यावरून धावू शकतात, मोठ्या वेगाने धावू शकतात, रेल्वे रुळावरून धावू शकतात, त्याचबरोबर पाण्यातून आणि हवेतून सुद्धा जाऊ शकतात. शिवाय एकाच वेळी खूप मोठ्या प्रमाणावर प्रवासी आणि मालाची सुद्धा वाहतूक करू शकतात. अतिशय आरामदायक अशा प्रकारची वाहनं आज मानवाने बनवलेली आहेत. त्यामुळे मानवासाठी ह्या गोष्टी ओलांडणं किंवा या गोष्टींच्या मधून प्रवास करणं हे काही फारसं मोठं आव्हान राहिलेलं नाही. याशिवाय इन दोज रिजन्स विच आर नॉट नोन टू द मॅन, ही कॅन नेव्हिगेट थ्रू GPS. आज विज्ञान एवढं पुढारलेलं आहे की मनुष्य एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाताना अनोळखी प्रदेशातसुद्धा GPSच्या मदतीने नेव्हिगेट करून आपल्या इच्छित स्थळी अगदी आरामात न चुकता पोहोचू शकतो. ही कॅन रीच हिज डेस्टिनेशन व्हेरी कम्फर्टेबली. नाव द सेकंड पार्ट ऑफ द सेम क्वेश्चन, हाऊ डिड दे डू इट इन द पास्ट? मग पूर्वीच्या काळी मानवाने या अडथळ्यांवर कशा पद्धतीने मात केली असेल बरे? कशा पद्धतीने मार्ग शोधला असेल बरं? कारण तो एवढा प्रगतही नव्हता आणि त्याच्याकडे अशी वाहनंसुद्धा नव्हती. ही वॉज नॉट सो डेव्हलप्ड अँड ऑल्सो ही डोंट हॅव सच व्हेकल्स विथ हिम. मग त्याला पायपीट करण्याशिवाय आणि प्रवासासाठी प्राण्यांचा वापर करण्याशिवाय पर्याय नव्हता.
He has to walk on his feet and he use animals for traveling such as horse, donkey, camel, yak, bulls, buffaloes, like these animals. And yes, he do have some small ships and boats to travel on water to cross the rivers, and also he was using the places of stars to find the directions at night. म्हणजेच पूर्वीच्या काळी प्रवास करणं हे अतिशय कठीण काम होतं, अतिशय अवघड कामगिरी होती आणि ही अवघड कामगिरी या युआन च्वांग नावाच्या चिनी प्रवाशाने यशस्वी करून दाखवली. हजारो मैलांचा प्रवास करून चीनमधून तो भारतामध्ये आला आणि बौद्ध धर्माची ग्रंथसंपदा त्याने त्याच्या देशामध्ये म्हणजे चीनमध्ये नेली आणि त्याचं स्वप्न पूर्ण केलं. म्हणूनच असा जो चित्तथरारक त्याचा हा जो हजारो मैलांचा प्रवास आहे त्याला या 3 साथीदारांच्या दंतकथांची जोड मिळाली आणि हे महाकाव्य तयार झालं. म्हणजेच थोडक्यात या युआन च्वांग नावाच्या चिनी प्रवाशाने इतिहास रचला आणि त्यातूनच हे महाकाव्य निर्माण झालं, चीनचं हे महाकाव्य. नाव ओनली वन टास्क इज रिमेनिंग ऑन दिस पेज. I will read it for you. Read the following statements and say whether each one is historical or fictional. खालील विधानं वाचा आणि त्यापैकी ऐतिहासिक कोणतं आहे आणि काल्पनिक कोणतं आहे हे सांगायचं आहे. तर आता आपण सुरुवात करूया. Now I will do one thing. I will read the statement. At the same time, I will show the picture related to the statement. त्या विधानाशी संबंधित असं मी तुम्हाला चित्र दाखवेल आणि तुम्ही ओळखायचं आहे whether it is historical or fictional. Okay? Indian merchants used to travel across the seas many centuries ago. Sindbad the sailor completed 7 voyages. Neil Armstrong landed on the moon in the 20th century. Aladdin could fly on his magic carpet. Alexander the Great conquered a number of countries before he came to India. Gulliver met very tiny people in Lilliput and giants in the country of Brobdingnag. There's a man in the moon who watches what's going on the earth. And the last one is Emperor Ashoka's empire stretched from the modern day Afghanistan to Bangladesh. Thank you all for watching this video. Please hit the like button and also subscribe to my channel and press the bell icon and also share it with your friends. Thank you. Bye bye.